नमस्कार मंडळी, मी आहे मीना बेक या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आता पहा, हे आहे उन्हाळ्याचे दिवस चालू आहे आणि या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लेडीजसाठी खूप काम असतं घरामध्ये. आणि त्यातच एक असा प्रकार आपल्याला नेहमी बनवायचा असतो, तो म्हणजे पापड. तर आता हे जे पापड आहे, तर हे नागलीचे पापड ही लेडीज बऱ्याच वेळा बनवत असते. तर या नागलीला नाचणीसुद्धा म्हणतात. तर आता हे नाचणीचं पीठ आपण गाळल्यानंतर खाली जो कोंडा राहतो, तर तो कोंडा बऱ्याच लेडीज ह्या फेकून देतात. कारण त्या म्हणतात, आमच्या घरामध्ये कोंडाचं पीठ कोणीच खात नाही. पण आता ह्या कोंड्याच्या पिठापासून खूप अशा वेगवेगळ्या रेसिपी तयार होतात. तर आता ह्या सगळ्या रेसिपी मी माझ्या चॅनलवर आणणार आहे. तर आज मी अशीच एक रेसिपी घेऊन आलेली आहे, नाचणीचा कोंड्याचा पिठाचा केक. तर बघा, आता हा जो कोंडा आहे, तर हा कोंड्यामध्ये अतिशय जे सत्व हे असतं आणि कॅल्शियम पण खूप असतं या कोंड्यामध्ये. तर हा कोंडा जो आहे, तर हा फेकून न देता आपण त्यापासून नवीन नवीन रेसिपीही तयार करतो. तर आता इथे घेतलेले आहे मी 1 कप नाचणीचं पीठ आणि त्यातच घेतलेले आहे अर्धा कप आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि 2 टेबलस्पून मी इथे कोको पावडर घेतलेली आहे आणि आपल्या केकला छान चव येण्यासाठी थोडं 1 पिंच मी इथे मीठसुद्धा घेतलेलं आहे आणि 1 टी-एस-पी आपल्याला बेकिंग पावडर घ्यायची आहे आणि 1/4 टी-एस-पी आपल्याला इथे बेकिंग सोडा घ्यायचा आहे. तर आता हे सर्व ड्राय इन्ग्रेडियंट घेतल्यानंतर आपल्याला हे छान असं इथे मिक्स करून घ्यायचं आहे. हे सर्व मिश्रण आपलं छान असं एकजीव व्हायला पाहिजे. तर मंडळी बघा, आता हे जे नाचणीचं पीठ आहे, तर यापासून बिस्किट बनतात, केक बनतो आणि यापासून आपण ब्रेडसुद्धा बनवू शकतो. तर ह्या अशा वेगवेगळ्या ज्या रेसिपी आहेत, तर त्या ह्या नाचणीच्या पिठाच्या रेसिपी माझ्या चॅनलवर मी आणणार आहे. तर तुम्हाला जर केव्हा वाटलं, तर तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट द्या आणि ह्या रेसिपी तिथे चेक करा. तर आता इथे आपण हा केक बनवणार आहोत गुळापासून. तर इथे 1 कप गूळ घ्यायचा आहे आपल्याला आणि यात 1 कप आपल्याला दूध घ्यायचं आहे. तर बघा, आता हे जे 1 कप दूध आहे, तर हे आपल्याला एकाच वेळेस टाकायचं नाही आहे. तर हे थोडं-थोडं आपल्याला इथे दूध हे मिक्स करायचं आहे. तर त्याप्रमाणे आपल्याला हे 1 कप दूध इथे घेतलं जातं पूर्ण केक तयार करताना. तर आता हा जो गूळ आहे, तर हा गूळ आणि हे दूध छान असं एकजीव व्हायला पाहिजे. तर आता हे जे दूध आहे, तर हे दूध मी थोडं कोमट घेतलेलं आहे. म्हणजे आपला हा जो गूळ आहे, तर तो छान यात मिक्स होणार आहे आणि एकदम गार दूध जर घेतलं, तर हे लवकर आपला गूळ इथे मिक्स होणार नाही. आणि आता यातच टाकायचं आहे आपल्याला 1/4 कप आपल्याला ऑइल घ्यायचं आहे. तुम्हाला जर इथे ऑइल नको असेल, तर तुम्ही बटर किंवा तुपाचा सुद्धा इथे वापर करू शकता. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यापेक्षा अजून हेल्दी हा केक इथे तयार करू शकता. तर आता हे सर्व मिक्स केल्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे, आपल्याला हे जे आपण कोरडं पीठ तयार केलं होतं मगाशी, तर ते थोडं-थोडं पीठ आपल्याला इथे टाकायचं आहे. तर एकदम पीठ टाकू नका, थोडं-थोडं टाका, नाहीतर काय होईल, त्यामुळे गाठी तयार होतील आणि गाठी तयार झाल्यानंतर आपला हा जो केक आहे, तर हा छान असा बेक होणार नाही. तर मी आता हे जे पीठ आहे, हे 3 टप्प्यामध्ये इथे टाकलेलं आहे. तर आपल्याला हळू हे पीठ इथे मिक्स करायचं आहे. तर बघा, आता इथे आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये. फक्त दुधापासून आपण इथे हा केक तयार करणार आहोत. तर आता तुम्हाला जर वाटलं, की आपलं हे जे मिश्रण आहे, तर हे खूप घट्ट झालेलं आहे, तर तुम्ही अजून यात दूध ॲड करू शकतात. कारण मी मगाशी सांगितलं, आपल्याला पूर्ण 1 कप दूध इथे लागणार आहे. तर आता हे जे दूध आहे, तर हे पूर्ण मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि आता पुन्हा आपल्याला छान इथे हे हे जे मिश्रण आहे आपलं, तर हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. तर मंडळी बघा, मी माझ्या चॅनलवरती अशाच नेहमी हेल्दी अशा ज्या रेसिपी असतात त्या अपलोड करत असते आणि जास्तीत जास्त माझ्या गव्हाच्या पिठापासून ज्या रेसिपी तयार होतात त्या मी माझ्या चॅनलवर टाकत असते. तर तुम्ही माझ्या चॅनलला एक वेळा नक्की व्हिजिट द्या आणि माझ्या ज्या रेसिपी आहे तर त्या चेक करा. आणि आता बघा, पूर्ण दूध मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि आता हे या प्रकारे आपल्याला हे जे आपलं बॅटर आहे, तर हे बॅटर इथे आपल्याला लागणार आहे. तर अजून जर आपल्याला थोडं थिक बॅटर वाटलं, तर थोडं दूध आपल्याला इथे ॲड करायचं आहे. पण पाण्याचा अजिबात इथे वापर करू नका, दूधच इथे वापरा. तर हे पूर्ण 1 कप दूध इथे आपल्याला लागलेलं आहे. तर आणि आता इथे टाकायचं आहे आपल्याला हाफ टी-एस-पी व्हॅनिला इसेन्स. तर यामुळे आपला हा जो केक आहे, तर हा छान असा चवीला लागतो या इसेन्समुळे. तर तुम्हाला जर टाकायचं नसेल, तुम्ही हा इसेन्स इथे स्किप करू शकता. आणि अजून तुम्हाला जर हा हेल्दी केक तयार करायचा असेल, तर तुम्ही यात ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता. तर बघा, तुम्हाला मला एक सांगायचं विसरले मी, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही माझी व्हिडिओ कुठून बघताय ते. म्हणजे मला कळेल की माझी जी व्हिडिओ आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. तर बघा, आता हे अशा प्रकारे आपल्याला इथे हे बॅटर तयार करायचं आहे. तर आता इथे घेतलेलं आहे मी स्क्वेअरमध्ये केक टीन.
तर हा जो केक टिन आहे माझा, तर हा 6 इंचाचा केक टिन आहे. तर याला मी आतून बटर पेपर लावून घेतलेला आहे. तेल वगैरे टाकून खालतं बटर पेपर इथे मी टाकून घेतलेला आहे. आणि आता याच्यावरती आपल्याला हे जे आपलं केकचं बॅटर आहे, तर हे पूर्ण आपल्याला इथे स्प्रेड करायचं आहे. तर तुम्हाला जर स्क्वेअरमध्ये बनवायचा नसेल तर तुम्ही राऊंडमध्ये सुद्धा हा केक बनवू शकता. तर बघा आता स्क्वेअरमध्ये जेव्हा आपण केक बनवतो, तर ह्या साईडनं हे जे कोपऱ्याच्या ज्या कळा आहे, तर त्या कळांमध्ये जर हा आपलं बॅटर जर नाही गेलं, तर आपला हा जो केक आहे तर हा स्क्वेअरमध्ये बेक होत नाही. त्यामुळे केव्हाही स्क्वेअरमध्ये केक तयार करताना आपलं हे जे बॅटर आहे, तर हे पूर्ण चारी बाजूनं स्प्रेड व्हायला पाहिजे. आणि आता याच्यावरती मी गार्निशिंगसाठी थोडे पांढरे तीळ टाकणार आहे. तर तुम्हाला मी मगाशी सांगितलं तुम्ही ड्रायफ्रुट्स टाकू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काहीसुद्धा या केकवरती डेकोरेशनसाठी तुम्ही टाकू शकता. तर मी आता नागलीचं पीठ असल्यामुळे मी इथे तीळ टाकते आहे. तर ह्या तिळामुळे आपल्या ह्या ज्या केकची टेस्ट आहे, तर ते अतिशय छान लागते. आता जेव्हा मी हा केक खाल्ला तेव्हा मला कळालं ते. तर आता इथे कढईमध्ये मी एक अशी जाडीची माझी प्लेट ठेवलेली आहे आणि त्यावरती आपल्याला हा केक टिन ठेवायचा आहे. आणि आता आपल्याला हा जो केक आहे, तर हा 40 ते 45 मिनिटासाठी बेक करायचा आहे. तर तुमच्याकडे जर ओव्हन असेल तर तुम्ही 180 डिग्रीवर प्रीहीट करा आणि मग नंतर तो जो केक आहे आपला तो 25 ते 30 मिनिटासाठी तुम्ही बेक करा. तर बघा आता ही जी कढई मी ते आधी प्रीहीट करून घेतलेली होती आणि नंतर मग आता आपण हा केक इथे बेक करायला ठेवलेला होता. आणि आता 45 मिनिटानंतर आपला हा जो केक आहे तर एकदम छान असा बेक झालेला आहे आणि टूथपिक आपली क्लिअर आलेली आहे. म्हणजे आपला हा जो केक आहे तर तो छान असा बेक झालेला आहे. तर आता हा केक गार होण्यासाठी आपल्याला खाली उतरवून घ्यायचा आहे. तर बघा केक जेव्हाही डिमोल्ड करताना आपला जो केक टिन आहे तर ते एकदम गार व्हायला पाहिजे. तर बघा गार झाल्यानंतर साईडने ज्या ह्या कळा आहे तर ह्या कळा मोकळ्या झालेल्या आहे. तर ह्या कळा मोकळ्या झाल्यानंतर आपल्याला हा जो केक आहे तर तो छान असा डिमोल्ड करता येतो. म्हणून केक केव्हाही गार झाल्यानंतरच त्याला डिमोल्ड करा. तर बघा आता हा छान केक आपला इथे तयार झालेला आहे आणि हा कट करताना हाताला मला एकदम सॉफ्ट लागत होता. तर बघा आता हा केक पाहिल्यानंतर तुम्ही लगेच तुमच्या किचनमध्ये जा आणि तुमच्याकडे जर हे पीठ तयार असेल तर या पिठापासून हा केक तुम्ही नक्की बनवा आणि तुमच्या मुलांना आणि तुमच्या फॅमिलीला हेल्दी केक असा खायला द्या. तर बघा आता इथे मी छान असे स्लाइस केलेले आहे आणि बघा आता याला जाळी पहा किती छान आलेली आहे. असं वाटत नाही बघणाऱ्याला की हा केक आपण गॅसवरती बेक केलेला आहे. तर असं वाटतं की हा केक आपण ओव्हनमध्येच बेक केलेला आहे आणि असे सुंदर केक मी येथे नेहमी गॅसवरतीच बेक करत असते कारण माझ्याकडे ओव्हन नाही आहे. तर अशा प्रकारचे जे केक आहेत तर ते आपण गॅसवरती सुद्धा छान असे बेक करू शकतो. त्यासाठी ओव्हन घ्यायची काहीच गरज नाही आहे. तर आतून पण पहा किती छान त्याला जाळी आलेली आहे. आणि असे छान छान केक पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवर नक्की व्हिजिट द्या आणि असे छान छान केक तुम्ही बघा आणि ह्या रेसिपी ज्या आहे तर त्या नक्की घरी ट्राय करा. आणि अशाच या पिठापासून मी पुढे वेगवेगळ्या रेसिपी माझ्या चॅनलवरती अपलोड करणार आहे.